विद्यापीठ अनुदान आयोगाने 13 जानेवारी रोजी लागू केलेल्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये समानतेचा प्रचार नियम 2026 यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे। या नियमावलीला भेदभावपूर्ण ठरवत सोशल मीडियावर त्याचा तीव्र विरोध होतोय। हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचलंय। विशेष म्हणजे बरेलीचे सिटी मॅजिस्ट्रेट अलंकार अग्निहोत्री यांनी या नियमाचा निषेध करत आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेत या नियमातील कलम 3 वर आक्षेप घेण्यात आलाय। याचिकाकर्त्यांच्या मते हा नियम अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि वैयक्तिक स्वातंत्र्यासारख्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करतो। पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी दिल्लीहून शिवाजी काळे सोबत आहेत। शिवाजी, काय नेमका हा विषय आहे आणि विशेष म्हणजे सत्ताधाऱ्यांशी संबंधित लोक सुद्धा आता विरोध करू लागलेत या निर्णयाचा? खरं तर प्रसन्न सर, जात नाही ती जात आपण म्हणतो, जात नाही ती जात असते आणि त्याच पद्धतीने जी कागदावरती आहे त्याच्यापेक्षा डोक्यात जात मोठ्या प्रमाणात आहे। डोक्यात एकदा जात गेल्यानंतर भेदभावाची ही प्रकरणं सातत्यानं समोर येतात। अनेकदा UGCच्या असं समोर आलं होतं की विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, तिथल्या कर्मचाऱ्यांना जातीवरून प्रतारित केलं जातं। तर या सगळ्यावरती उपाय म्हणून नवीन नियम जारी केलेले आहेत। त्याच्यामध्ये समता केंद्र कॉलेजमध्ये प्रस्थापित करायचं आहे। त्याच्यामध्ये त्या समितीमध्ये दिव्यांग, OBC, SC, ST चे प्रतिनिधी असतील। अशा प्रकारे जर तक्रार आली त्याच्यासाठी एक ऑनलाईन नंबर देण्यात येणार आहे आणि त्याचं निरसन करून 60 दिवसामध्ये त्याचं उत्तर UGCला देखील पाठवायचं आहे, असा हा नवीन नियम आहे। मात्र या नवीन नियमामध्ये जाती आधारित एखाद्याला शिक्षण नाकारलं जाणं, त्याला हॉस्टेलमध्ये प्रतारित केलं जातं, या सगळ्या गोष्टींच्या ज्या तक्रारी आल्या त्याच्यावरती हा नियम तयार करण्यात आला। मात्र याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा झालेला आहे, जो विद्यार्थी तक्रार करतो त्याने जर खोटी तक्रार दिली तर त्याच्यावरती काय कारवाई होणार, हा जो नियम आहे याच्यामध्ये कुठलाही नियम दिलेला नाही आहे। त्यामुळे असं वाटतं की या नवीन नियमाचा वापर करून विद्यार्थ्यांचं देखील नुकसान केलं जाऊ शकतं आणि विद्यार्थ्यांच्या या शैक्षणिक संकुलामध्ये वेगळ्याच पद्धतीचं राजकारण समोर येऊ शकतं। त्यामुळं यावरती आक्षेप घेतले जात आहेत। करणी सेना खास करून यावरती आक्षेप घेताना पाहायला मिळते आणि विशेष असं आहे की आपल्याला माहिती आहे की अॅट्रॉसिटी कायदा महाराष्ट्रामध्ये लागू केल्यानंतर त्याचा गैरवापर देखील झाला। मात्र अॅट्रॉसिटीच्या कायद्यामुळे काही घटना कमी होण्यास मदत झाली, ही बाब समोर येते। मात्र या सगळ्याच्यामध्ये देखील हा मुद्दा आहे विद्यार्थ्यांचा की या सगळ्यामध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याने, खास करून पूर्वी SC ST संदर्भात नियम होते, आता OBC साठी सुरू झालेले आहे। OBCची संख्या भारतभर मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यामध्ये जर एखाद्या सवर्ण विद्यार्थ्यावरती जाणून बुजून आरोप करण्यात आला तर त्या विद्यार्थ्यावरती काय कारवाई होणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि यामुळे अनेक लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे आणि यामुळे UGCचा मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे। काही लोकांचं म्हणणं आहे की हा कायदा करण्याची गरजच नव्हती। मात्र आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही, महाराष्ट्र बऱ्यापैकी पुरोगामी आहे। मात्र आपण बिहार, उत्तर प्रदेश या भागामध्ये गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे की कोण जात से हो असा प्रश्न उपस्थित केला जातो। त्यामुळे या भागामध्ये त्याचा मोठा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतोय, याचा विरोध होताना पाहायला मिळतोय। सरकारने या संदर्भामध्ये आता सांगितलेलं आहे की या संदर्भात त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे, मात्र अजूनही याचा विरोध करणी सेना करताना पाहायला मिळत आहे। धन्यवाद शिवाजी, आपण दिलेल्या या माहितीसाठी।